नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मागचा आपण जो व्हिडिओ घेतलेला होता सो मध्येच तो स्टॉप झाला काही टेक्निकल एररमुळे, त्याच्या पुढचाच हा भाग आहे। तर आजच्या या लेक्चरमध्ये तुम्ही सगळ्यांनी थंबनेल बघितलेला आहे की गट ब ची पूर्वपरीक्षा आपली झालेली आहे आणि फक्त 5 दिवसांवर आपली गट क ची पूर्वपरीक्षा येऊन थांबलेली आहे। आणि या 5 दिवसांमध्ये काय करायचं आहे आपल्याला, फक्त आणि फक्त तेवढंच की तुम्हाला आर या पार अशीच लढाई करावी लागणार आहे या 5 दिवसांमध्ये। आता मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुम्ही सगळ्यांनी केलेलं असेल असं मी अपेक्षित करतेय तुमच्या सगळ्यांकडून, की मागचा जो पेपर आहे त्याचं कसं ॲनालिसिस करायचं आणि काय काय आपलं चुकलेलं आहे की जे आपलं या पेपरमध्ये चुकणार नाही, त्यासाठी आपल्याला पूर्ण खबरदारी घ्यायची आहे। सो त्यासाठी आपण तो जो मागचा पेपर असेल आपला तुमच्या सगळ्यांचा झालेला तो पेपर घ्या हातामध्ये आणि त्याचं प्रत्येक प्रश्नाला तुमचं काय चुकलं, म्हणजे अभ्यास येऊन सुद्धा तुमचं काय चुकतंय आणि अभ्यास न येत आहे किंवा प्रश्न जर मी केअरफुली वाचत नाहीये, मी एखादा ऑप्शन नीट बघत नाहीये, मी 1-2च पर्याय वाचतो आणि ऑप्शन टिक करतोय, मी चौथा पर्याय बघतच नाहीये किंवा मला डायरेक्ट चौथाच पर्याय दिसतोय, मी प्रश्न वाचायच्या आधीच लॉजिकनेच उत्तर काढून मोकळा होतो आणि मग म्हणतो माझं की सगळं चुकतं। ओके, सो हे सगळे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला या पेपरच्या मागे लिहायचे आहेत, प्रॉपर व्यवस्थित पेपरच्या मागे तुम्ही सगळे लिहिणार आहात। आता या 5 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचे तर आपल्याकडे 5 विषय आहेत। ओके, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी करंट अफेअर्स पासून सुरुवात करते की करंट अफेअर्स जे आतापर्यंत तुम्ही केलेलं आहे फक्त आणि फक्त तेच करंट अफेअर्स रिवाइज करायचंय, दुसरं कुठलंही करंट अफेअर्स तुम्ही रिवाइज करणार नाही। मागच्या वेळेस सांगितलं होतं तसंच सेम गट क च्या जशा आपल्या गट ब च्या वेळेस त्या आपल्या ज्या करंटच्या नोट्स आहेत त्या टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या होत्या, त्या सगळ्या तिथे आहेत, त्या संपूर्ण इयरबुकच्या नोट्स आहेत। आता त्याच्यातनं येवो किंवा न येवो पण आपल्याला रिव्हिजन त्याचीच करायची आहे, हे कायम लक्षात असू द्या तुमच्या, ठीक आहे। सो अशा पद्धतीने आपण करंट अफेअर्स केलं। मॅथ्स आणि रिझनिंगसाठी काय करणार आहात तर आता जे काही पेपर झालेले आहेत सलग 5 पेपर, 5 दुने 10 पेपर, दररोज सकाळी एक, संध्याकाळी एक, सकाळी एक, संध्याकाळी एक, सकाळी एक, संध्याकाळी असे 5 दिवसांमध्ये 10 पेपर। उद्यापासून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 5 दिवस आपल्याला मिळत आहेत। सो 5 दिवसांमध्ये तुम्ही 10 पेपर सॉल्व्ह करणार आहात। काय त्याच्यातलं सॉल्व्ह करायचंय तर फक्त गणित सॉल्व्ह करायचंय, ठीक आहे। हे गणित तुम्ही बघून सॉल्व्ह करा, बिन बघता सॉल्व्ह करा। माझं म्हणणं असेल टाइम लावा 15 मिनिटं आणि गणित सॉल्व्ह करा। 15 मिनिटात किती होतंय हे तुम्ही सॉल्व्ह करा। तुम्हाला एकदा तो कॉन्फिडन्स आला की माझं 15 मिनिटात 12 गणित होत आहेत किंवा 15 मिनिटात माझी 15 होत आहेत किंवा 15 मिनिटात माझी 10 गणित होत आहेत, तर तो कॉन्फिडन्स तुमचा कायम राहील, ठीक आहे। आता याच्याशिवाय उरलेल्या दिवसात तुम्ही काय कराल तर एका दिवशी काय करायचंय, अख्खं पॉलिटीचं पुस्तक घ्यायचं आणि संपूर्ण पॉलिटी प्रॉपर बसून रिवाइज करायचंय। मग पेपर पहिला चॅप्टर असेल, दुसरा चॅप्टर आहे, तिसरा चॅप्टर आहे, चौथा चॅप्टर आहे, 5वा चॅप्टर आहे, असं दिवसात कमीत कमी 6 तास, दिवसात कमीत कमी 6 तास तुमची रिव्हिजन झाली पाहिजे संपूर्ण पॉलिटीची। दुसऱ्या दिवशी तुम्ही कशाची रिव्हिजन कराल, कशाची करणार आहात, भूगोलाची। महाराष्ट्राचा भूगोल घ्या, महाराष्ट्राच्या भूगोलाची 6 तास कंप्लीट रिव्हिजन झाली पाहिजे। मॅथ्स आणि बाकी सगळं सोडून 6 तास सब्जेक्टची रिव्हिजन। त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला इकॉनॉमिक्सची रिव्हिजन करायची आहे, चौथ्या दिवशी तुम्हाला इतिहासाची रिव्हिजन करायची आहे, 5व्या दिवशी तुम्हाला सामान्य विज्ञान त्याच्यातलं बायोलॉजी जे आहे बायोलॉजीची रिव्हिजन करायची आहे। हे झाले तुमचे 5 दिवस, सकाळ संध्याकाळ 10, हे 15 प्रश्न 15 प्रश्न 15 15 15 15 15 15 असे 5 दिवस 10 पेपर आपले कंटिन्युअस सॉल्व्ह करायचे आहेत। आणि ते आता आपल्याला काहीच पर्याय नाही, कारण या वर्षात आपल्याला एक मुख्य परीक्षा द्यायचीच आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पोस्ट जर काढायची असेल तर ही शेवटची संधी आहे। गट ब मध्ये आपण सगळ्यांनी बघितलंय की जो काही सगळा आधी गोंधळ झालेला होता आणि त्या सगळ्या गोंधळाच्या याच्यात तर तो गोंधळ जाऊ दे आता बाजूला, सगळं झालं गेलं। सो ते झालं गेलं पार पडलं म्हणू त्याला आपण, सो त्याला टाकून देऊ सगळं झालेल्या गोष्टींना। आता काय करायचंय, 5 दिवसांमध्ये कुठलाही मागच्या पेपरचा विचार न करता आन्सर की आली तरी सुद्धा चेक नाही करायची आता आयोगाची, किंवा कुठल्याही आन्सर कीला किंवा किती मार्क मिळाले, किती कट ऑफ लागेल, या सगळ्या कुठल्याही गोष्टींकडे लक्ष न देता काही झालेलंच नाहीये असा विचार करून फक्त गट क ला फोकस करायचा आहे। हे एवढं जर तुम्ही कराल या 5 दिवसांमध्ये, जेवढे टेलिग्राम चॅनल असतील सगळ्यात महत्त्वाचं ते मोबाईलमधनं तुम्ही लिव्ह करा, चॅनल लिव्ह करा। जर तुम्हाला वाटतंय की मला संडेचा पेपर पास व्हायचा असेल तर, कसल्या जागा यायच्या येऊ दे, कसल्या जागा राहायच्या राहू दे, कसल्या जागा येऊ दे नको येऊ दे, आपल्याला काही फरक पडत नाही। आपण जी परीक्षा देणार आहोत त्याच्या जागा ऑलरेडी आलेल्या आहेत। सो फक्त तेवढा अभ्यास करायचा आहे, तेवढाच विचार करायचा आहे। 26चा विचार आपण परीक्षा झाल्यावर करूया, ठीक आहे। सो सगळे चॅनल सगळ्यात महत्त्वाचं टेलिग्रामचे लिव्ह करून टाका, मग संडे नंतर तुम्ही करा ते जे काही तुम्हाला करायचंय ते। पण सकाळी मॅथ्स सॉल्व्ह करायचंय, दिवसभर 3-3 तासाच्या 2 स्लॉटमध्ये पॉलिटीचं अर्ध सगळं पुस्तक तुमचं बघून झालं पाहिजे।
हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा सगळं पुस्तक बघून झालं पाहिजे, किंवा पुस्तक न बघता तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे पीवायक्यू सॉल्व्ह करू शकता, किंवा मग तुम्ही पीवायक्यू अनालिसिस तुम्ही करत असाल, पीवायक्यू अनालिसिसची बॅच तुमच्याकडे आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट 10 पेपर फास्ट करून ॲटलिस्ट 10 पेपर किंवा 8 पेपर तुम्हाला पॉलिटी अनालिसिस करायचं आहे किंवा बघायचं आहे. कळालं तुम्हाला? सो हे मॅथ्स झालं, तुमचं संपूर्ण पॉलिटी झालं, त्यानंतर तुमचं पुन्हा मॅथ्स, अशा पद्धतीने तुम्ही करणार आहात. उरलेल्या 1 तासात तुम्हाला कम्प्लीट ते जे करंट अफेअर्स असं करंट अफेअर्स तुम्ही वाचलेलं आहे त्याची तुम्ही रिव्हिजन करणार आहात, जे आधी वाचलंय तेच. आता कोण म्हणत असेल की माझ्या याच्यातनं आलं, माझ्या त्याच्यातनं आलं, त्या नोट्समधनं आलं, तर ते आपण नंतर करू परीक्षेच्या. आता ते वाचायचं नाही, कारण त्याची रिव्हिजन होणार नाही आणि ते आपल्या लक्षात राहणार नाहीये. आता जेवढं तुम्ही नवीन वाचाल ते तुमच्या मेंदूत शिरणार नाही, त्याला रिव्हिजन लागते, आणि जर रिव्हिजन नाही झाली करंट अफेअर्स काहीही आठवत नाही. इतका सगळा GS इतके वर्ष वाचतोय तरी पण आठवत नाही, हे आपल्याला पेपरमध्ये कळलंय. सो त्यामुळे एकदा वाचलेलं करंट आठवेल अशी अजिबात समजूत जर असेल तुमची, तर ती समजूत तुम्ही बाजूला ठेवून द्या थोड्या दिवसांसाठी. दुसरी गोष्ट आहे, या 5 दिवसांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, आणि ती म्हणजे पेपर सॉल्व करायचे आहे टाईम लावून. सो मी टेलिग्राम चॅनलवरतीच ते लाईव्ह पेपर घेणार आहे. सो एक पेपर टाकेन मी, कोणताही पेपर असेल तो पेपर टाकला जाईल. 1 तास सांगितलं जाईल की या वेळेस तो 1 तासामध्ये पेपर सॉल्व करायचा आहे. हे आपण पेपर कशासाठी सॉल्व करणार आहोत, तर आयोगाची उत्तरं आपल्याला समजावी, त्यानंतर आपला स्पीड आणि वेळ हा मॅच व्हावा, आपल्या ज्या काही होणाऱ्या सिली गोष्टी आहेत, सिली मिस्टेक आपण त्याला म्हणतो, त्या सिली मिस्टेक अजिबात होणार नाहीत परीक्षेत, यासाठी म्हणून पूर्वतयारी म्हणून 5 पेपर आपण कंटिन्युअस टेलिग्रामवर सॉल्व करणार आहोत. लाईव्ह असतील, लाईव्ह स्टार्ट करायचा, पेपर सॉल्व करायला घ्यायचा, ऑनलाईन घ्या, कसाही घ्या, ऑफलाईन घ्या, आन्सर की घ्या, लगेच पटापट बघून काढायचे किती किती प्रश्न चुकले, किती किती प्रश्न बरोबर आले. बरोबरचं साईडला ठेवायचं, किती बरोबर आले याच्यात जायचं नाही, काय चुकलंय ते बघायचं. का चुकलं, कसं चुकलं, मी प्रश्न नीट वाचला का, माझं काय हे चुकलंय, मला हे येतंय तर मला का आठवलं नाही, एवढाच विचार करायचा, तो पेपर साईडला ठेवायचा. असं 5 दिवस तुम्हाला करायचं आहे कंटिन्युअस. सकाळी तुम्ही पेपर सॉल्व केला की रात्री झोपताना तो जो पेपर आहे त्या पेपरमध्ये झालेल्या चुका ज्या आहेत त्या वाचायच्या आणि मग झोपायचं. हे डोक्यात असू द्या तुमच्या. त्यासाठी आपण करतोय की आपल्या हातातून काहीही सिली मिस्टेक होऊ नये. कारण जर तुम्ही पेपर गडबचा जर आठवाल तर तुम्हाला मी मागच्या जे व्हिडिओत सांगितलेलं होतं की पेपरचं ॲनालिसिस करायचं. हे का करायचंय, असं नाहीये की आपल्याला काही येत नाहीये, आपल्याला सगळं येतंय, आपल्याला सगळं माहिती आहे. 156, 157, 158, बाकी सगळी कलमं, 2-3 कलमं असतील जे आपल्याला माहिती नाही आहेत. पण असं नाही की अख्ख्या पेपरमधलं आपल्याला काहीच येत नाही. मागे मी सांगितलं ते मागच्या याच्या शॉर्टमध्ये. पण भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत, GSचे जर 50 प्रश्न असतील त्यातले 10 प्रश्न सोडले तर 40 प्रश्न आपल्याला ओळखीचे आहेत. पण काय नाहीये, रिव्हिजन नाहीये आपली, काय नाहीये, PYQ सॉल्व्ह करण्याचे टॅक्टिक नाहीयेत आपल्याकडे. मुलं म्हणतात लॉजिक आणि सगळं सगळं फेल गेलं. पण जर आपल्याला अभ्यास माहिती आहे तर आपण लॉजिकच्या मागे का जा. जर आपल्याला अभ्यास करून आपण जर पेपर द्यायला बसलो तर लॉजिकने पेपर का सोडवायचे तुम्हाला. आपण नेहमी हेच म्हणतो की प्रश्न बघितल्यानंतर आधी अभ्यास मग लॉजिक. लॉजिक कधी, जेव्हा काहीच सुचत नाही तेव्हा लॉजिक असतं. लॉजिक काय असतं, 10च्या 10 प्रश्न लॉजिकने सोडवले की 10च्या 10 बरोबर येतात का, नाही. लॉजिकने 10 प्रश्न सॉल्व्ह केले तर त्याच्यातले माझे 6 प्रश्न करेक्ट यावे, 4 प्रश्न माझे चुकावे, मग मला 5 मार्क ऍटलिस्ट मिळतात. एका प्रश्नाचे 4 निगेटिव्ह जातील, 5 मार्क तुम्हाला मिळतील. की जिथे आपल्याला 0 मिळणार होता तिथे आपल्याला 5 मार्क मिळत आहेत. यासाठी लॉजिक आहे. पण ते कधी लावता तुम्ही, प्रश्न बघायच्या आधीच नाही, नाहीच जमणार, चुकणारच आहे तुमचं अशा पद्धतीने. सो त्याच्यामुळे आधी अभ्यास, रिव्हिजन, पेपर, दररोज एक पेपर सॉल्व्ह करायचा आहे. लाईव्ह आपण टेलिग्रामला घेऊ, कोणताही पेपर असेल तो, मग कंबाईनचा तो समोर आलेला पेपर 1 तास लावून सॉल्व्ह करायचा. जे काही तुमचे पॅनिक व्हायचं, जे काही असेल तुमचं टेम्परामेंट असेल, तुम्ही जे काही वायबल होत असाल पेपरला बसल्यानंतर, किंवा जी काही भीती येत असेल पेपर हातात आल्यावर, तर ती भीती आपल्याला कमी करायची आहे. नाहीशी कधीच होत नाही, लक्षात ठेवा. पेपरला बसल्यावर प्रत्येकाला भीती वाटते. सो त्यामुळे ती नाहीशी होणार नाही, ती आपल्याला कमी 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 करत न्यायची आहे. रोज आयोगाचे पेपर बघून 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 तुम्हाला त्या प्रश्नामध्ये, मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं, मी परत एकदा सांगेन तुम्हाला. आता जेव्हा आपण प्रश्न, तुम्ही हे 5 दिवस जेव्हा 5 प्रश्न पत्रिका जेव्हा सॉल्व्ह करणार आहात की नाही, तेव्हा काय कशावर भर द्यायचा ते मी तुम्हाला सांगते. हे प्रश्न मी इथे सांगितलेले होते, सो तिथं मी जात नाही. इथं बघा, हा प्रश्न मी तुम्हाला दाखवते. तर हा प्रश्न जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा कुठलाही प्रश्न जेव्हा सॉल्व्ह करणार आहात पेपरमधला, तेव्हा तुम्हाला कसा सॉल्व्ह करायचा आहे, तर एक तुमच्या डोक्याला सवय करून घ्यायची आहे. एक दुसरी गोष्ट आहे ती मी नंतर टेलिग्रामला जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह कराल तेव्हा मी सांगेन. इथे फक्त लक्षात ठेवा की
पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत असं विचारलेलं आहे की पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून काय होणार आहे. ठीक आहे, आता भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे हे असायला पाहिजे का? बरोबर आहे. भूमी उपयोजन म्हणजे जास्तीत जास्त लँडचा आपल्याला सबस्टॅन्शियल इन्क्रीज करायचा आहे, लँड यूज करायचाच आहे जास्तीत जास्त, आणि त्याच्यामधून आपल्याला प्रोडक्शन पण जास्तीत जास्त घ्यायचं आहे. वाहत्या पाण्याला नियंत्रित करायचं आहे आणि भूमीचं क्षरण थांबवायचं आहे. करेक्ट आहे. सो हे तुम्ही जे करताय की नाही, हे असं करण्याची सवय जी आहे ही तुम्हाला लावून घ्या. कारण आपण जेव्हा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायला जातो आपण करतो काय नेमकी? आपण प्रश्न वाचतो, हातात आपल्या पेन असतो, तरी पण आपण असाच प्रश्न वाचतो, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणते उद्देश आहेत. ओके, त्यानंतर मग लगेचच भूमी उपयोजन, उत्पादनात पर्याप्त वाढ करणे, वाहत्या पाण्याला नियंत्रित करणे, गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात वाढ करणे. ओके, उत्पादन खर्चात वाढ करणे, गुंतवणूक कमी हे नको पाहिजे. ओके, चला मग सी गेलं माझ्या पर्यायामधनं. आता हे पर्याय उरले, परत आपण 1 2 3 पर्याय वाचायला जातो, ह्याच्यात वेळ जातो आपला, हे आपल्याला समजत नाही, याच्यात वेळ जातो आणि पुढचा प्रश्न तसाच राहून जातो आणि त्यामुळे पेपर जो अटेम्प्ट होत नाही, पेपर जो लेंदी वाटतो, पेपर प्रॅक्टिस आपण इतकी करून सुद्धा पेपरमध्ये आपल्याला जमत नाही, इतके हजारो टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून पण पेपरमध्ये का जमत नाही? त्याचं कारण हे आहे की इथल्या इथेच लगेच तुम्हाला ते चुकीचं आहे बरोबर आहे हे लगेच करायचंय की जेणेकरून तुम्ही लगेच खाली ऑप्शनमध्ये आलात की लगेच तुम्हाला कळेल की फक्त एच इथे करेक्ट आहे, इथे ए बी करेक्ट आहे. मी सांगतेय तुम्हाला फक्त उदाहरण की इथे ए बी करेक्ट आहे, हे मला लगेच बघितल्या कळायला पाहिजे. मी परत वाचतोय प्रश्न, परत जातोय पर्यायाकडे, परत जातोय प्रश्नाकडे, परत मी अजून कन्फ्यूज होतोय आणि वाटतं भलं वेगळंच आणि उत्तर करतो वेगळंच. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ज्या आपल्याला नापास करायला भरपूर आहेत, नापास करायला ज्या आपल्याला पुरेशा आहेत, अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नापास करतायत. आणि त्या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी आता मी जसं सांगितलेलं आहे ते सगळं पुढचे 5 दिवस फॉलो करायचं. जास्त आपण मोठं नको घेऊ व्हिडिओ, दिवस आपल्याकडे फार वेळ कमी आहे आणि आपण सगळेजण अद्दल आपल्याला सगळ्यांना घडलेली आहे चांगली की आता जर वेळ वाया घालवाल तर मग 5 तारखेच्या नंतर परत रडायचंच आहे आपल्याला. सो त्यामुळे 5 तारखेच्या नंतर रडायचं नसेल, डायरेक्ट मुख्यचा अभ्यास करायचा असेल तर, आणि आता पण मी हे परत एकदा सांगते, तुम्हाला आता कितीही मार्क मिळालेले असू दे, भले 70 मार्क तुम्हाला मिळालेले असू दे किंवा 80 मिळालेले असू दे, 65 मिळालेले असू दे किंवा 72 मिळालेले असू दे, कालच्या पेपरमध्ये तुम्हाला आता गट क ची पूर्वपरीक्षाच द्यायची आहे जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी. कारण जागा फक्त 70-80 असतील किंवा 100-200 ज्या काही जागा असतील तेवढीच मुलं पास होणार आहेत. तुम्हाला आज 70 मार्क मिळाले म्हणजे तुम्ही उद्या तुम्हाला डायरेक्ट पोस्ट नाही मिळालेली, तुम्हाला अजून मुख्य परीक्षा द्यायची आहे, त्यात आपलं काय होणार आहे आपल्याला माहित नाही. सो त्यामुळे आधी गट क ची पूर्वपरीक्षा द्यायची, मग मुख्यचा अभ्यास, दोघांच्या मुख्यचा अभ्यास सोबत करायचा आहे आपल्याला. त्यामुळे कायम डोक्यात असू द्या, याचं जे झालं ते सगळं साईडला करा, आता फक्त गट क वर फोकस करा. ज्या ज्या आता गोष्टी सांगितल्या लिहून घ्या, तशा त्या फॉलो करा. रोज सकाळी मी एक पेपर देईन तुम्हाला लाईव्ह, तो तुम्ही टेलिग्रामवर सॉल्व्ह करा लाईव्ह येऊन. कारण तो मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही तसा सॉल्व्ह करा, मी तुम्हाला लाईव्ह देईन. जो पेपर कोणताही पेपर असेल, तो गट ब चा पूर्व असेल, मुख्य असेल, जसाही कोणताही असेल, तो तिथं ऑन द स्पॉट तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कारण याच्यातनं आपल्याला चुका कमीत कमी करायच्या आहेत. ज्या काही आता आपले निगेटिव्ह मार्क 25 मार्क, 20-20 मार्क, 10-10 मार्क, 15-15 मार्क जे आपले निगेटिव्ह गेलेत, 40-40 प्रश्न मुलांचे रॉंग आलेत, 30-30 प्रश्न रॉंग आलेले आहेत, 25-25, 30-30, 32-32, 35-35 प्रश्न रॉंग झालेत मुलांचे. इतके जर प्रश्न आपले रॉंग होत असतील तर पेपर देऊन आपल्याला काहीच उपयोग नाही, हे आपल्याला कालच्या पेपरमध्ये कळालंय सगळ्यांना. आणि त्यामुळे फक्त आणि फक्त आता एकच गोष्ट तुमच्या समोर असायला पाहिजे आणि ती म्हणजे गट ब ची मुख्य द्यायची आहे आणि त्यासाठी गट ब चा पेपर खूप चांगला जायला पाहिजे. कट ऑफ मार्क याला तेवढे मिळाले, त्याला तेवढे मिळाले, सगळं साईडला करा, सगळं खड्ड्यात जाऊ दे. मी नेहमी तुम्हाला ते सांगते. आता फक्त अभ्यास करा 5 दिवस. 5 दिवसांमध्ये 5 विषयांचं रिव्हिजन, त्याचे PYQ करा किंवा त्याचं वाचन करा, दोघीपैकी एकच जमेल. दोन्ही घेऊन बसायचं नाही अजिबात की PYQ पण वाचतो वाचन पण वाचतो, मग 5 दिवस एकाच सब्जेक्टला लागतील आपल्याला. सो तसं नाही करायचंय, एकच काही ते घ्या, त्याच्यावर स्टिक राहा, त्याच्यातून पूर्ण अभ्यास होतो तुमचा. त्याच्यानंतर सकाळी 15 प्रश्न एका पेपरचे, दुपारी किंवा संध्याकाळी एका पेपरचे 15 प्रश्न, मधल्या वेळामध्ये दुपारी 3 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत करंट अफेअर्सच्या नोट्स ज्या काही आहेत त्या वाचायच्या आहेत, रिवाईज करायच्या आहेत. सकाळी की रात्री पेपर आपण सॉल्व्ह करणार आहोत लाईव्ह, ते सांगते, तो कंपल्सरी सॉल्व्ह करायचा, तो बघायचा, त्याच्यात काय काय सिली मिस्टेक झाल्या, काय काय गोष्टी चुकल्या, ते सगळं आपल्याला बघायचं आहे. आपल्या पेपरचं ॲनालिसिस करायचे जेणेकरून आपल्याला 11 तारखेच्या पेपरला काहीही आपण जो आपल्याला इतका मोठा इमोशनल डॅमेज झालेला आहे म्हणूया आपण, तर तो इमोशनल डॅमेज आपल्याला सगळ्यांना रिपेअर करायचा आहे आपला. सो त्याच्यामुळे
या सगळ्या गोष्टींवरती फोकस करा आणि एकच फोकस आता गट क ची मुख्य. ठीक आहे, थांबूया आपण इथे. हा, आणखीन एक गोष्ट की ज्यांनी कोणी पीवायक्यू अनालिसिसची बॅच या गट क च्या मुख्यसाठी गट क च्या पूर्वसाठी तुम्हाला करायचे, मुख्यचं मी 11 तारखेच्या नंतर बोलते. गट क च्या पूर्वसाठी तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस बॅच करायची आहे. पीवायक्यू अनालिसिसची बॅच ॲपवर आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. 149 की काहीतरी फक्त त्याची फी आहे. जे मी दिवसभरात तुम्हाला जीएस सांगितलं की नाही करायला, त्याच्यात तुम्ही ते जीएस करू शकता. म्हणजे काय करायचं, पॉलिटीचं सगळे अनालिसिस एकाच दिवशी बघून काढायचं. पूर्वचा पेपर, मुख्यचा पेपर, सगळे पेपर बघायचे. ॲटलिस्ट 8 पेपर तुमचे बघून झाले पाहिजेत एका दिवसाच्या, तर 6 तासांमध्ये. ठीक आहे, मॅथ्स आणि मॅथ्स तुम्ही सॉल्व्ह कराल, करंट तुम्ही वाचणार आहात आणि तुम्ही अजून एक पेपर सॉल्व्ह करणार आहात. इतकं फक्त 5 दिवस. सो फक्त 5 दिवसांमध्ये हे कंटिन्यू करायचं आहे की जेणेकरून आपल्याला गट क ची मुख्य परीक्षा एनी हाऊ देता आली पाहिजे. ठीक आहे, बाकी मुख्यबद्दल आपण नंतर बोलूया. ठीक आहे, थांबूया आपण इथे.